नमस्कार, रयतेश टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो। इयत्ता 9वी आणि 10वी विज्ञान 1 आणि भाग 2 या विषयाच्या सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा कसा असेल, येणारी बोर्डाला प्रश्नपत्रिकाचं स्वरूप कशा पद्धतीचे असेल त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचं हे एक परिपत्रक आहे। यानुसार आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 या विषयाच्या सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा आज आपण पाहणार आहे। तुम्हाला हा विषय एकूण 40 मार्कासाठी असतो, त्याला वेळ ही 2 तास असते। सर्वसाधारणपणे यातील दिलेले जे काही तुम्हाला प्रश्न असतात हे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला सोडवणे आवश्यक आहे। आवश्यक त्या ठिकाणी शास्त्रीय आणि तांत्रिक दृष्ट्या योग्य अशी नामनिर्देशित आकृती काढाव्यात, म्हणजे नावे असलेली नावे त्याला देणं गरजेचं आहे। प्रत्येक प्रश्न जो मुख्य प्रश्न असतो याची लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावरती करणे गरजेचं आहे। उजव्या बाजूचे जे काही अंक असतात ते गुण दर्शवतात, पूर्ण गुण किती मार्काला आहे ते। आता प्रश्न क्रमांक पहिला त्यातला यातील प्रत्येक बहुपर्यायी पर्यायासाठी प्रथम प्रयत्नासच गुण दिले जातील। याचा अर्थ जर तुम्ही एखादी ऑब्जेक्टिव्ह रिकामी जागा 2दा लिहिली असेल आणि 2च्या ठिकाणी उत्तर वेगळं असेल तर त्यातील पहिलं जर तुमचं चुकलं तर तुमचे पूर्णतः मार्क गेले, दुसरं अगदी बरोबर आले तरी देखील त्याची तुम्हाला मार्क्स गुण त्याची मिळणार नाहीयेत। म्हणजे पहिल्यांदा रिकामी जागा लिहिलेली आहे, जे उत्तर लिहिलेलं आहे तेच योग्य धरलं जाईल। प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा। आता या ठिकाणी पूर्णतः बहुपर्यायी जे काही प्रश्न आहेत यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर पूर्ण वाक्यामध्ये लिहायची आवश्यकता नाहीये। उदाहरणार्थ जर 1 या बहुपर्यायाचं उत्तर असेल तर 1 कंसामध्ये हा जो काय त्याचा पर्याय आहे तोच या ठिकाणी लिहायचा आहे। आता प्रश्न क्रमांक एकूण प्रश्न असतात 4, त्यामध्ये तुम्हाला नक्की काय कशा त्याच्या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे ते देखील या ठिकाणी पाहूया मित्रांनो। आता पहिला प्रश्न हा साधारण 1 गुणाचा प्रश्न असतो। असे 5 प्रश्न असतात, हे तुमच्या पाठ्यपुस्तकावरती आधारित जे आपला अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमावरती आधारित या रिकाम्या जागा या बहुपर्यायी प्रश्न असतात। एकूण तुम्हाला हे 5 गुणासाठी आहेत आणि 5च दिले जातात। यातील प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ब आहे, हा देखील 1 गुणाचा प्रश्न आहे आणि 5 या ठिकाणी प्रश्न रिकाम्या जागा दिलेले असतात किंवा इतर अशा पद्धतीचे प्रकार वगळून हे अशा पद्धतीच्या ह्या रिकाम्या जागा फक्त या ठिकाणी दिले असतात तुम्हाला। ह्या एकूण 5 विचारल्या जातील, 5 पैकी तुम्हाला 5 लिहायचे आहेत। याचा अर्थ हे 5 गुणासाठी आहे, म्हणजे पहिला प्रश्न हा 10 गुणासाठी आहे मित्र। पहिला प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह 10 गुणाचा आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा, आता या ठिकाणी हा पहिला प्रश्न हा 10 गुण आपल्याला मिळाले या ठिकाणी। याचबरोबर आता प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा मित्रांनो, तर प्रश्न दुसऱ्यामध्ये ह्या 2 गुणाचे 3 शास्त्रीय कारण लिहा। 2 गुणाचे 3 शास्त्रीय कारणे लिहा। असे 3 शास्त्रीय कारण तुम्हाला 2 मार्कासाठी लिहायचे आहेत। यातले तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे आहेत। 3 शास्त्रीय कारण दिले जातील तुम्हाला, सायंटिफिक रिझन, त्यापैकी 2 कोणतेही तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे। याचा अर्थ तुम्हाला हा प्रश्न आहे 4 मार्काला आणि यातील 1 प्रश्न हा रसायनशास्त्र, 1 भौतिकशास्त्र या घटकाशी संबंधित असणार आणि त्याच्यावरचाच हा प्रश्न विचारला जातो, दुसरा 4 गुणाचा। याच बरोबर प्रश्न दुसरा ब हे 2 गुणाचे 5 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिले जातात। आता ह्या 5 पैकी कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे आहेत, म्हणजे बेत्रिक 6 म्हणजे 6 गुणासाठी हा प्रश्न आहे। एकूण तुम्हाला 10 मार्कासाठी विचारले जातील, त्यापैकी आपल्याला 6 गुणाचं हे ऑप्शन सहित 10 गुण आहेत। अशा पद्धतीने हे 6 प्रश्नासाठी आपल्याला 3 प्रश्न 2 मार्काचे सोडवायचे आहेत। असा हा दुसरा प्रश्न असेल। यानंतर हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा, यामध्ये तुम्हाला 3 गुणाचे 8 प्रश्न विचारले जातील। त्यापैकी तुम्हाला कोणतेही 5 सोडवणे गरजेचं आहे। 3 पैकी
हे 3 गुणाचे 8 प्रश्न आहेत. ह्या 8 पैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि सगळ्यात जास्त ह्या प्रश्न तिसऱ्याला गुण आहेत. हे गुण तुम्हाला एकूण 15 गुण आहेत. 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत 8 पैकी. प्रत्येक प्रश्न 3 मार्काला आहे. यामध्ये 4 तुमचे भौतिकशास्त्र, 4 रसायनशास्त्र या संबंधित घटकावरती विचारले जातील. एकूण हे 8 म्हणजे 3 8 24 मार्क. 24 मार्कापैकी आपल्याला 15 मार्कच आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा असतो हा 5 गुणाचा. यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी कोणत्याही एका प्रश्नावरती आपल्याला या ठिकाणी काय करायचे, हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आता हे प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी ह्या 5 गुणाचे किती 2 प्रश्न आहेत. यातला कोणताही एकच प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. हा एक प्रश्न 5 गुणासाठी असेल. हा एक रसायनशास्त्रावरती आधारित असेल आणि दुसरा भौतिकशास्त्रावरती आधारित असेल. सर्वसामान्यपणे एकूण ही अशा पद्धतीची ही तुमची 60 मार्काची प्रश्नपत्रिका असते. त्यापैकी तुम्ही 40 मार्काची तुम्हाला ही पेपर 1 विज्ञानचा हा सोडवायचा असतो. ठीक आहे. तर हे त्याचं ह्या प्रश्नात त्यांचे प्रश्न एकूण 4 प्रश्न आणि त्या प्रश्नाचं स्वरूप हे अशा पद्धतीनं असणार आहे. आता यामध्ये ह्या प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 च अगदी तसंच आहे मित्रांनो. अगदी त्याच पद्धतीचा याचा देखील पॅटर्न त्याच पद्धतीने आहे. पहिला प्रश्न हा 5 गुणाचा, याच बरोबर हा पहिला 5 गुणाचा प्रश्न आहे. याच बरोबर दुसरा प्रश्न पहिल्यातला ब हा देखील किती आहे 5 गुणासाठीच तुम्हाला विचारला गेलेला आहे. हे 5 आणि हे 5 हे 10 झाले या ठिकाणी. याच बरोबर दुसरा प्रश्न आहे त्यामुळे 3 तुम्हाला शास्त्रीय कारण लिहायचे आहेत. या 3 तुम्हाला विचारले जातील. त्यापैकी 2 सोडवायचे आहेत म्हणजे 4 गुण. प्रश्न दुसरा ब यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील 2 गुणाचे. त्यापैकी कोणतेही तुम्हाला 3 सोडवायचे आहेत. ते तुम्हाला 6 मार्कासाठी आहेत. यामध्ये किमान जीवशास्त्रावरती 2 आधारित आणि पर्यावरण शास्त्रावरती 2 संबंधित या घटकावरती आधारित असणार आहेत. याचबरोबर प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला कोणतेही 5 सोडवायचे आहेत. असे एकूण तुम्हाला 8 प्रश्न दिले जातील. हे 3 गुणाचे आहेत. 5 त्रिक 15 अशा पद्धतीनं हा तिसरा प्रश्न 15 मार्काचा आणि चौथा प्रश्न हा 5 गुणाचा असतो. तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील. त्यातली कोणत्याही एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर हे लिहायचं आहे. यामध्ये जीवशास्त्रावरती आधारित 1 प्रश्न असेल. त्याला पर्याय हा पर्यावरण शास्त्रा संबंधित असणाऱ्या घटकावरती आधारित असेल. अशाच पद्धतीने पेपर 2 पण हा एकूण तुम्हाला 60 मार्काचा असेल. त्यापैकी 40 मार्काचा आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे, लिहायचा आहे. मग या ठिकाणी 40 मार्कावरती तुम्हाला गुणदान केलं जातं किंवा त्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने लिहिता त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी गुणदान केले जाईल. आता याशिवाय आणखी जर तुम्हाला या ठिकाणी या स्वरूपा संदर्भामध्ये जर तुम्हाला आणखी याच्याविषयी देखील तुम्हाला जर अजून संपूर्ण माहिती हवी असेल तर आपण याच्यासाठी एक जे काही आता हे प्रश्न आपण पहिला दुसरा तिसरा प्रश्न पाहिला. आता हा प्रश्न ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या भाग 1 आणि 2 अशा प्रत्येकी 40 गुणाच्या कृतीपत्रिकेचं स्वरूप पण आपल्याला तुम्हा सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे. आता यामध्ये ह्या अशा पद्धतीने जे काही तुम्हाला विचारलं गेलेलं हे जे काय त्या संदर्भामध्ये असणार जे काय वेगवेगळ्या कृतीपत्राचं गुण निहाय त्याचे कशा पद्धतीने विभाजन केलंय हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. हे विभाजन कशा पद्धतीने कार्य. आता ह्या कृतीपत्रिका कुठे विचारल्या जाऊ शकतात पहा. कृतीपत्रिकेतील प्रश्नाचे गुण निहाय विभाजन खालील प्रमाणे केलेले आहे. 1 गुणाचं 5 प्रश्न विचारणे. मग आता यामध्ये प्रश्न पहिला आला. यामध्ये हा बहुपर्यायी प्रकारचा प्रश्न असेल आणि हा प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकावरती आधारित असेल. 1 गुणाचे 5 प्रश्न विचारणे. एकूण 5 गुण आणि 5 10 गुण झाले. आता प्रश्न दुसरा 3 प्रश्न विचारणे. त्यापैकी 2 प्रश्न सोडवणे. एकूण
4 गुण. प्रश्न 2 गुणाचे 5 प्रश्न विचारणे आणि त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, म्हणजे एकूण 6 गुण. 3 प्रश्नाचे 8 प्रश्न प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारले जातात. त्या 8 प्रश्नापैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत, एकूण 15 गुण. आणि 5 गुणाचे 2 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी तुम्हाला कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, त्यासाठी 5 गुण. आता प्रश्न पहिला आणि चौथा लक्षात घ्या, ज्या तुम्हाला कृतीपत्रिका म्हणजे आकृतीच्या स्वरूपामध्ये जो तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्याला आपण कृतीपत्रिका म्हणतो. आता यामध्ये बघा, प्रश्न दुसरा आणि चौथा मध्ये तुम्हाला ह्याची रचना करत असताना प्रामुख्याने यामध्ये काय सांगितले तुम्हाला, तर ह्या मुक्तोत्तरी विचार प्रवर्तक प्रश्नाचा समावेश करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. या गुण विभागणीचा विचार करून कृतीपत्रिका संपादित करताना विविध प्रश्न प्रकारचा वापर आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असणे आवश्यक आहे. आता हे प्रश्न कशावरती आधारित आहेत, तर हे कृती कौशल्य यावरती हे प्रश्न आधारित आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी संभाव्य प्रश्न कोणत्या कृतीपत्रिकेमध्ये कुठला प्रश्न निहाय याचा तपशील आपल्याला खाली दिलेलाच आहे. प्राश्निकाने त्यांच्या स्तरावरती कृतीपत्रिकेच्या स्वरूपास बांधील राहून या अशा प्रकारचे प्रश्न प्रकारात भर घालून या प्रश्नपत्रिकेमध्ये अर्थात कृतीपत्रिकेमध्ये विविधता आणणे अपेक्षित आहे. आता प्रश्न पहिला ब यामध्ये आपण 1 गुणाचा प्रश्न आहे, ते एकूण 5 प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला माहिती आहे. आता या प्रश्न प्रकारामध्ये एकाच प्रकारचे प्रश्न असू नयेत. आता यामध्ये वेगवेगळ्या 1 मार्काचे तुम्ही कोणकोणते तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर याच्या नमुना दाखल आपल्याला काही या प्रश्नाचे प्रकार दिलेले आहेत. यामध्ये 1 मार्कासाठी तुम्ही वेगळा घटक ओळखा असा पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. किमान 4 ते 5 घटकाचा याच्यामध्ये समावेश असावा. कृतीपत्रिकेमध्ये उपलब्ध जागेनुसार चित्र स्वरूपामध्येही देता येईल, म्हणजे चित्राच्या स्वरूपामध्येही तुम्हाला तो मिळेल. तर सहसंबंध ओळखा. 2 घटकांमधील सहसंबंध ओळखणे, एकाच वैज्ञानिक तत्वावरती असणारे असेच प्रश्न या ठिकाणी हे ऑब्जेक्टिव्ह हे आपल्याला याच्यामध्ये संदिग्धता नसावी. जोड्या जुळवा. अशा प्रकारे 4 ते 5 शब्द 2 गटामध्ये त्याचे विभागले जातात आणि 1 गुणासाठी याचा विचार कसा करता येईल हे पाहूनच आपल्याला ते प्रश्न तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये समाविष्ट केलेले दिसून येतील. घटक 2 किंवा पर्याय 4 या अशा पद्धतीने तुम्हाला दिले जातील. दिलेले सर्वसाधारण जे काही पर्याय असतील हे साम्य दर्शवणारे असावेत. म्हणजे तुम्हाला उत्तर शोधताना तुम्हाला तर्कसंगत विचार करणं भाग पडेल. चुकी बरोबर लिहा. दिलेले विधान चुकी बरोबर आहे ते लिहिणे. नाव आणि रेणुसूत्र, एखादं तुम्हाला नाव दिलं असेल किंवा एखादी आकृती दिली असेल, त्या आकृतीमधील ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी त्याच्या अवयवाचं नाव असेल, त्या आकृतीच्या भागाचं नाव असेल, ते तुम्हाला त्या ठिकाणी देणं हा देखील अशा पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. गणितीय उदाहरणावरती आधारित, म्हणजे पाठावरती गणितीय उदाहरणं असतात, यावरती वेगवेगळे गणितीय त्याचे नियम उदाहरणे या संदर्भामध्ये टिपा लिहा. अशा पद्धतीचे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हे जे काही सर्व प्रश्न असतात मित्रांनो, हे प्रश्न विचारत असताना तुम्हाला देखील ह्या प्रश्नाचं स्वरूप कसं असतं हे माहिती असावं म्हणून आपण सांगतो या ठिकाणी. आता रासायनिक अभिक्रिया समीकरण स्पष्ट करणे, यामध्ये रासायनिक अभिक्रियेचं नाव देणे, ती रासायनिक अभिक्रिया कोणती आहे, अपूर्ण अभिक्रिया पूर्ण करणे, असंतुलित रासायनिक अभिक्रिया संतुलित स्वरूपामध्ये करणे, जेणेकरून रासायनिक अभिक्रिया संदर्भामध्ये तुम्हाला ते अगदी स्पष्टपणे ओळखता येतील आणि ते तुम्हाला स्पष्ट देखील करता येणं सोपं होईल. ओक तक्ता पूर्ण करणे, अल्गोरिदम टाइप्स ज्या पद्धतीने हे कृतीपत्रिका म्हणतो, या प्रकारच्या प्रश्न ओक तक्ता अपूर्ण तुम्हाला दिला जातो. त्यामध्ये 3 ते 4 रिकाम्या जागा या ठिकाणी सोडलेल्या असतात. याशिवाय फरक स्पष्ट करा. 2 घटक प्रक्रिया यांच्यामध्ये किमान 2 मुद्दे लिहिणे आवश्यक आहेत.
आणि हे 2 मुद्दे हे स्वतंत्र असावेत. गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे, तोटे, परिणाम हे लिहिणे. यामध्ये जर तुम्हाला असे गुणधर्म लिहा, वैशिष्ट्य लिहा, लक्षणे लिहा, फायदे, तोटे, तर यामध्ये तुमचे 4 मुद्दे आवश्यक आहेत. लक्षात घ्या, 4 विधाने तुम्हाला त्यामध्ये लिहिणे गरजेचं आहे. आता उदाहरणे लिहित असताना एखादी घटना, एखादा घटक, संकल्पना, प्रक्रिया यावरती आधारित वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे आपल्याला स्पष्टीकरणासह लिहिणं आवश्यक आहे. या उदाहरणाचे लेखन करताना दैनंदिन जीवनातील उदाहरणे म्हणजे तुमचे स्वतःचे आलेले अनुभव किंवा तुम्ही आपल्या परिसरातून अनुभवलेल्या गोष्टी याची देखील तुम्ही उदाहरण दाखल या ठिकाणी देऊ शकता. यातून तुम्हाला सवलत असते, त्याची मुभा असते. प्रश्न तिसरा हा 8 उपप्रश्नापैकी कोणतेही तुम्हाला 5 सोडवायचे आहेत. असे एकूण प्रत्येकी 3 गुण आहेत. आता हा 15 मार्काचा प्रश्न आहे तिसरा. यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या प्रश्नाचा समावेश होतो? तर दिलेल्या विधानाचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे. कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी 3 गुणाचा प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचे किती 6 मुद्दे आले पाहिजे त्या संकल्पनावरती आधारित. दुसरं, उपाययोजना सुचवणे. दैनंदिन जीवनाशी निगडीत आपल्या समस्या असतील, प्रदूषणावरती आधारित असतील, कशा अशा कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या रोगराईच्या संदर्भात असतील, पर्यावरणाच्या संदर्भात असतील, याच्यावरती आधारित असणारे हे असे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. त्याच्या उपाययोजना तुम्हाला कशा पद्धतीने करता येतील, म्हणजे तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये, ह्या विज्ञान विषयामध्ये कोणत्या गोष्टीवरती अधिक भर द्यायचा ह्या प्रश्न प्रकारानुसार तुम्हाला समजेल. सारणी तक्ता पूर्ण करणे, अपूर्ण तक्ता पूर्ण करणे व त्या आधारे माहिती देणे. उदाहरणासह स्पष्टीकरण लिहिणे. एखाद्या प्रक्रियेचे उदाहरण विचारणे, उदाहरणार्थ रासायनिक अभिक्रिया विचारणे. गणितीय उदाहरणं असतील, म्हणजे जे काय आपण उदाहरणं म्हणतो त्याची काठिण्य पातळी या ठिकाणी 3 मार्काचा प्रश्न विचारतोय म्हणून या ठिकाणी उच्च असावी. आकृती पूर्ण करणे, परिपथ जोडणे, अन्न साखळी अशा पद्धतीच्या ह्या आकृती तुम्हाला पूर्ण करून त्याचं स्पष्टीकरण देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकेल. आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहिणे, उत्तरे स्पष्टीकरणासह लिहिणे, नियम सिद्धांत स्पष्ट करून लिहिणे, परिच्छेद पूर्ण करणे. जर तुम्हाला परिच्छेद दिला असेल तर त्यामध्ये 6 रिकाम्या जागा देणं गरजेचं असतं आणि असे साधारणतः तुम्हाला 7 ते 8 पर्याय दिले जातील. आता यानंतर प्रश्न 4, 2 उपप्रश्नापैकी एक कुठलाही उपप्रश्न सोडवायचा आहे. मग हा 5 मार्काचा प्रश्न तुम्हाला 2 विचारले जातात, त्यापैकी केवळ आपल्याला एकच सोडवायचा आहे. आता अशा पद्धतीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात 5 मार्कासाठी? आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणे, संकल्पा संदर्भामध्ये अचूक नामनिर्देशिक आकृती काढून तिचं स्पष्टीकरण करावं, चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने आकृती काढणे आणि तिचं स्पष्टीकरण लिहिणे अशा पद्धती असू शकतो. वर्गीकरण सविस्तर स्पष्टीकरणासह लेखन असेल. परिच्छेद वाचून त्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नाची उत्तरे लिहिणे. जर असा प्रश्न असेल, उत्तरा दिला असेल तुम्हाला, तर त्याच्यावरती तुम्हाला 5 उपप्रश्न विचारले जातील. ते तुमच्या मानसिक क्षमतेवरती म्हणजे हॉट असावेत. हे तुमच्या मानसिक शक्ती, तुमच्या तार्किक शक्तीचा तर्कसंगत विचार कशा पद्धतीने तुम्ही करता त्यावरती हे प्रश्न अवलंबून आहेत. अपूर्ण स्वरूपात दिलेली सारणी तक्ता पूर्ण करून त्याविषयी आपल्याला स्पष्टीकरण लिहिणे. यामध्ये 3 ते 4 स्तंभ कॉलम असतात. या प्रश्नाचं उत्तर विस्तृत स्वरूपात लिहिणे. नियमाचा, गुणधर्माचा पडताळणा घेणे संदर्भात असणारी एखादी कृती असेल, एखादे विधान सिद्ध करून दाखवण्याची कृती असेल, या स्वरूपातले प्रश्न असतील. आकृतीचा समावेश असतो. कोणत्याही एका घटकावरती आधारित चित्र तयार करणे आणि त्याचं स्पष्टीकरण तयार करणं देखील हे या प्रश्न प्रकारामध्ये विचारलं जाऊ शकतं. आता या ठिकाणी हे 9वीचं आहे. याच बरोबर आता आपल्याला 10वीला प्रकरण वाईज किंवा हे जे काय प्रश्न प्रकार आहेत हे प्रश्न प्रकारानुसार कशा प्रकारे गुणाची विभागणी केली जाते. 9वीला आणि 10वीला सेम आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल नाहीये. तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जे काय प्रश्न असतात हे तुम्हाला 10 गुणासाठी असतात आणि ते तुम्हाला 10च विचारले जातात.
आता याच बरोबर दुसरा अतिलघुत्तरी. अतिलघुत्तरी म्हणजेच काय, साधारणतः ह्याचे किती विचारले जातील तुम्हाला, म्हणजे 2 मार्काचे जे काय प्रश्न आहेत ते या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतील. असे तुम्हाला 10 मार्कासाठी असतात. एकूण 16 मार्काचे विचारले जातात, विकल्प असतात, ऑप्शन सहित. लघुत्तरी, लघुत्तरी हे 15, म्हणजे साधारणतः हे 3 मार्काचे प्रश्न आपल्याला तर तुम्हाला समजलं असेल. आणि 5 हा दीर्घोत्तरी एकच प्रश्न आहे, तो 5 मार्काचा. म्हणजे साधारणतः हे शेकडा जर आपण पाहिलं तर यामध्ये जवळपास 88% हे आपल्याला सहजपणे याच्यामध्ये आपण गुण मिळवू शकतो. आणि 12.5% फक्त दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. आता हे उद्दिष्टानुसार हे तुम्हाला त्याच्याशी काय एवढं विशेष तुमचा येत नाहीये. आता हे त्याच्या प्रत्येक प्रकरणावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, ते किती गुणासाठी असतात ते आता आपण पाहूया. आता पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणावरती 3 मार्काचं तुम्हाला विचारलं जाऊ शकते. याच बरोबर मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण 4 गुण, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे 4 गुण, विद्युत धारेचे परिणाम हे 5 गुणाचं प्रकरण आहे पहा. यावर तुम्हाला उदाहरणे देखील विचारले जाऊ शकतात. उष्णता 3 गुण, प्रकाशाचे अपवर्तन 5 गुण, भिंगे आणि त्यांचे उपयोग 4 गुणासाठी, धातू विज्ञान 4, कार्बनी संयुगे 5 आणि अवकाश मोहीम 3 असे एकूण 40 या गुणाची विभागणी या 10 प्रकरणानुसार करण्यात आलेली आहे. याच बरोबर आपण विज्ञान भाग 2 ह्या प्रश्नपत्रिकेचं दोघांचंही स्वरूप सारखं असणार आहे, लक्षात घ्या. आनुवंशिक आणि उत्क्रांती हे प्रकरण तुम्हाला 3 मार्कासाठी विचारले जाऊ शकते. आता हे 3 मार्कासाठी यातील तुम्हाला सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हे 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भाग 2 हा 5 मार्कासाठी, पर्यावरणीय व्यवस्थापन 5 गुण, हरित ऊर्जेच्या दिशेने 4 गुण, प्राण्याचे वर्गीकरण 4 गुण, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची 4 गुण, पेशी विज्ञान व तंत्रज्ञान 4 गुण, सामाजिक आरोग्य 4 गुण, आपत्ती व्यवस्थापन 3 गुण असे एकूण हे 40 गुणाचा प्रश्न विचारले जातात. हे प्रकरण वाईज हे त्याचं वेटेज आहे, ही त्याची मार्क्स आहेत, गुण आहेत. एवढ्यावरचा याच्यापेक्षा जास्त तुम्हाला प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकत नाही. आता याशिवाय इंटरनल जे काही तुम्हाला मार्क असतात, जे तुम्ही 40 आणि 40 विज्ञान भाग 1 आणि भाग 2 असे तुमचे 2 पेपर असतात, बरोबर. म्हणजे भाग 1 40 आणि भाग 2 40 या पद्धतीने तुम्हाला हे पेपर्स तुम्हाला द्यायचे आहेत. आता राहिलेले जे काही 20 गुण आहेत, तर हे तुमच्या प्रथम सत्रामधील जे काही मूल्यमापन आहे, म्हणजे जो उपक्रम आहे, ह्या प्रकल्पाची निवड केली त्याला 1 गुण, त्याचं पूर्व तयारी आणि नियोजन 1 गुण असे एकूण 2 गुण. द्वितीय सत्रामध्ये त्याची त्या प्रकल्पाची कार्यवाही 1 गुण आणि उपक्रम अहवाल पूर्तता 1 गुण असे एकूण 2 गुण. म्हणजे 2 आणि 2 हे 4 गुण तुम्हाला प्रकल्पासाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आता या बरोबर आता हे जे काय आपली प्रयोगवही असेल याच्या संदर्भामध्ये काय असणार आहे, तर एकूण तुम्हाला हे प्रयोग 12 गुणासाठी आहेत. त्यातला भाग 1 मधला 6 गुण आणि भाग 2 यातील हा प्रयोग 6 गुण, म्हणजे असे एकूण 12 गुणासाठी हे प्रयोग तुम्हाला 2 लिहायचे आहेत. तुमची जी काही नोंदवही आहे, प्रयोग नोंदवही, हे 4 गुणासाठी भाग 1 ला 2 गुण, भाग 2 ला 2 गुण, आणि जी तुमची उपक्रम वही आहे त्याला 4 गुण भाग 1 आणि भाग 2 म्हणजे 2 आणि 2 4. हे प्रथम सत्र 9वी आणि 10वी साठी. तर याच पद्धतीने हे प्रथम सत्रामध्ये, त्याच पद्धतीने हे द्वितीय सत्रामध्ये. आता यामध्ये हा जो तुम्ही उपक्रम घेतलाय, हा उपक्रम आपल्या जो पुस्तकामध्ये खाली प्रकरण दिले त्यावरती आधारितच.
आता हे जे काय हे तुम्हाला सर्वसाधारण ह्याची तुम्हाला ही प्रयोगाची कार्यपद्धती कशी आहे तर ही प्रयोग लिहित असताना तुम्ही बोर्डाचे प्रॅक्टिकल्स देत असताना कशाला किती मार्क आहेत, प्रयोगाची कार्यपद्धती 3 गुण आहेत. भाग 1 साठी म्हणजे तुम्हाला 2 प्रयोग लिहायचे आहेत, भाग 1 चा 1 आणि भाग 2 चा 1, म्हणजे 3 आणि 3 हे 6 गुण झाले. त्याची जे काही निरीक्षणे आहेत ते निरीक्षणासाठी भाग 1 ला 2, भाग 2 ला 2 असे एकूण 4. अनुमान किंवा जो काही निष्कर्ष आहे याला 1 गुण. म्हणजे या ठिकाणी हे असे आपले हे 6 आहे 12 आणि ते 4 आणि 4 8 असे एकूण हे 20 गुण आपल्याला तुम्हाला या ठिकाणी इंटरनल म्हणजे अंतर्गत मूल्यमापनासाठी तुम्हाला दिले जातात. या पद्धतीनं विज्ञान भाग 1 आणि 2 तर सेम या पद्धतीनं हे मूल्यमापन होत असतं. ही अशा पद्धतीची अंतर्गत मूल्यमापनाची आणि जे काय तुम्हाला या ठिकाणी आता हे प्रकरण वाईज घटक निहाय त्याची गुण विभागणी कशा पद्धतीने असते, कृतीपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीने असते या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा तुमच्या इतर मित्रांना, वर्ग मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.